अखंड महाराष्ट्राच्या मनातली गाडी बकासूर आणि सर्जा या जोडीनं आज धुमाकूळच घातला बघा। या जोडीचा कधी गुलाल तुटला नाही आणि कधी तुटणार देखील नाही। महाराष्ट्राची येवन जोडी ती म्हणजे बकासूर आणि सर्जा। महाराष्ट्राची येवन जोडी ती म्हणजे बकासूर आणि सर्जा। आज गट आणि सेमी सुट्टा पास झाल्यावर समजलं, आज दोन्ही वाघ फुल फॉर्मात आहेत। आज एक नंबर आपला फिक्सच आहे आणि म्हणावा असं आणि तसंच झालं देखील। आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि सर्जांनी एक नंबर केला बघा। तुझा एक नंबर झाला त्यातच मला समाधान आहे सर्जा आणि बकासूर। अरे तू वेगाचा शेवट आणि बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून त्याला जिची ओळख आहे तो म्हणजे मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर आज एकत्र आला आणि धुमाकूळ घातला बघा या जोडीनं। बक्या डॉन आज फायनलला कडेनं होता आणि सर्जा आतनं। मनाला वाटलं की आज गाडी फॉल होते का काय, कारण की बकासूर आणि सर्जा ज्या वेळेला कडेनं आलं त्या वेळेला गाडी फॉल झाली। आज मनात वाईज धाकधूक होती की दोन्ही वाघ आज फुल फॉर्मात आहेत, पण आज गाडी कडेनं आली। आपला नंबर आज फिक्स नाही पण गुलाल आपला फिक्स आहे, हात काय वादच नव्हता। आज निंबाळकर सर जर असतं तर विठ्ठल ड्रायव्हर नक्कीच या गाडीवर बसला असता। मित्रांनो, छोट्या ड्रायव्हरनं देखील खूप चांगली गाडी आणली, त्याचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे। पण निंबाळकर सरांच्या काळजातला माणूस तो म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर होता आणि विठ्ठल ड्रायव्हर राहणारच। खरंच निंबाळकर सर असता तर विठ्ठल ड्रायव्हर गाडीवर बसलाच असता। नाना, तुम्ही गाडीवर बसा किंवा बसू नका, पण तुम्हाला आज आनंद नक्कीच झाला असेल की आपला सर्जाने आज एक नंबर केलाय, की आपल्या सर्जाने आज एक नंबर केला आणि गुलाल फिक्स केला आहे। नाना, तुम्ही गुलालात आज राहिला नाही त्याचा आम्हाला दुःख नाही, पण आपला सर्जा आज गुलालात राहिला। तुमची शिकवण आज कामी आली। नाना, एवढा रागीट बैल सांभाळणं सोपं नव्हतं। नाना, एवढा रागीट बैल सांभाळणं सोपं नव्हतं। तुम्ही तो सांभाळला आणि त्याचं श्रेय दुसऱ्या कोणाला नाही घेऊ देणार आम्ही। नाना, हा श्रेय तुमचंच आहे आणि तुमचंच राहणार। भले हा गौतम भैया काकडेंकडे सर्जा होता त्यावेळेस जरी पळत असला तरी यावेळेस सर्जाला तुम्ही घडवलं आहे आणि सर्जाला तुम्ही घडवलं आहे। खरंच नाना, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, पण आज सर्जाच्या गाडीवर तुम्ही पाहिजे होता। खरंच मनाला आनंद झाला असता नाना, मनाला आनंद झाला असता।